नमस्कार. आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. आमदार अपात्रतेचा निर्णय बदलणार. उच्च न्यायालयाच्या नोटीशीवर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या 14 आमदारांना पात्र ठरविल्याने शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी आमदार अपात्रते प्रकरणी निकाल देताना शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांना पात्र ठरवलं. ठाकरे गटातील सर्व 14 आमदारांना आणि शिंदे गटातील 16 आमदारांना पात्र ठरवलं. परंतु ठाकरे गटाच्या आमदारांनी पक्षादेशाचा भंग केल्याचा दावा करत त्यांनी अपात्र ठरवण्याची मागणी शिंदे गटाने केली. यासाठी शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात आता या याचिकेवर सुनावणी घेणार आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गट आणि राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. येत्या 8 फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश यश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदौस पी पुनवाला यांच्या खंडपीठासमोर शिंदे गटाच्या याचिकेवर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी करत आहात का, असा प्रश्न देखील उच्च न्यायालयाने यावेळी उपस्थित केला होता. त्यावर वकिलांनी नाही असं उत्तर दिल्यानंतर उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ठाकरे गटाची याचिका आणि शिंदे गटाच्या याचिकेनंतर आलेल्या नोटीसबाबत प्रतिक्रिया देताना राहुल नार्वेकर म्हणाले, मी कायदा आणि संविधानाला धरूनच निर्णय दिला असल्याचे न्यायालय या निर्णयात बदल करणार नाही. राहुल नार्वेकर म्हणाले, त्यांनी याचिका दाखल केल्या असतील, पण न्यायालयाकडून नोटीस येणं स्वाभाविक आहे. कारण न्यायालय कधी दोन्ही पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देत नाही. परंतु आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे मी कायद्याला धरूनच निर्णय दिलेला आहे. कायद्यातील तरतुदी, संविधानातील तरतुदी आणि घटनेतील परिशिष्ट 10 मध्ये ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्यांचा विचार करूनच मी हा निर्णय दिला आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणाले, आमदार अपात्रते प्रकरणी निकाल देताना मी सर्व कलमांची योग्य अंमलबजावणी करूनच अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलो आहे. तसेच तो निकाल का दिला याची कारणे देखील स्पष्ट केली आहे. त्यामुळे मला वाटतं की यात कोणताही बदल होणार नाही. तर याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे ही कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा. धन्यवाद.